आता माझं तर नियोजन चालू आहे मित्रांनो. खरंच लय त्रास व्हायला लागला. मी सगळं माझं हॉटेल बंद करून टाकणार आणि मी परत व्हिडिओ काढायला हाय सुरुवात करणार. कारण का भरपूर लोकांचं पण आम्हाला बोलते की आता तुम्ही पहिल्यासारखं व्हिडिओ का काढत नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे विनायक दादा भानोसे युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो. आता व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे, तुम्हाला माहित आहे आपण पहिला हॉटेल चालू केलं. हॉटेल चालू केल्यानंतर परत बंद केलं. बंडे शॉपवाला चालू केलं, तिथलं पण बंद केलं आणि परत नाही इथं चालू केलं आपण. कुठं जिथं पहिलं हॉटेल होतं आपलं हॉटेल रेस्टार सांगोला रोडला, पंढरपूरमध्ये सांगोला रोडला होतं HP पेट्रोल पंप शेजारी. तिथंच चालू केलं आपण. तिथं चालू केलं रिस्पॉन्स चांगला आला, मस्त चालायला लागलं. आणि आपण आपल्यापाशी एक वाजतात होता, त्या वाजतातला आपण चांगलं म्हणजे भावापेक्षा चांगलं सांभाळलं होतं. मन त्यातला पायातलं चप्पल पायात ठेवायची असते, तर आपण त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. काय अडचण नाही ती केलं निघून, तर असे भरपूर कामाला येतात, काय विषय नाही. थोडं जास्त पैसे द्यायचं अजून येतात. पण असा विषय व्हायला लागला मित्रांनो की दिवसभर आम्ही सकाळी गेलो, लेकरां बाळांकडे बी लक्ष नाही, माझं पोरांकडे बी लक्ष नाही आणि स्वतःची बी तब्येत कमी व्हायला लागली. आणि जे आम्ही बोकडं कापतोय ते सगळं आपलं ओरिजिनलच बोकडं असतं, डुप्लिकेट काही नसतं. जे बोकडं आणतो ती जी व्हिडिओमध्ये दाखवतो तीच कापतो आणि आपल्याला काय व्हायला लागलं, प्रॉफिट जास्त होईना. आणि जे माझं सोशल मीडियावरनं जे पेमेंट आलं माझ्यापैकी जे साठलं होतं ते सगळं माझं म्हणजे त्या हॉटेल कमाई इन्कम कमी, आउट गोईंग जास्त व्हायला लागलं. म्हणजे येणं कमी जाणं जास्त व्हायला लागलं माझं. आणि कसं व्हायला लागलं की लोक इतकी जळते ते हॉटेलला येणार नाही, ते अजून बी खोड्या चालू केल्या त्यांनी. भाकरी जाते व्यवस्थित, सगळे जेवण व्यवस्थित जाते त्यांना, तरी पण मला म्हणजे का बिल न देता जाणं, कुठं पैसे न देता जाणं, दमदाटी करणं, शिव्यागाळी करणं, असल्या गोष्टी हॉटेलवर यायला व्हायला लागल्या. वेटरला शिव्या दे, कुठं पोरांना काय बोल नाही, ती म्हणजे गोष्टी रस्त्याचा कोण नाही. एक दिवस सकाळपासून कोण नाही, तर एक ना एक असं येतच की रस्त्याला हीच प्रॉब्लेम आहे, तीच झालंय, असंच झालंय. त्यांचं सुद्धा काय लोकांना म्हणजे ती कुठल्या तर हॉटेलवरनं झालेली असते. ती मला 1-2दा समजलं ती, कारण मला त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती माणूस दिसले. काय विषय नाही, आमच्या सोबत तुम्ही चांगलं वागा. आम्ही काय कोणाचं वाटोळ केलं नाही, आम्ही सगळ्यांसोबत चांगलंच राहतोय, चांगलंच वागतोय. तुम्ही आमचं वाटोळ करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हॉटेलला आलाय, जेवण करा, जेवण करून गपचिप जावा. आता माझं तर नियोजन चालू आहे मित्रांनो. खरंच लय त्रास व्हायला लागला. मी सगळं माझं हॉटेल बंद करून टाकणार आणि मी परत व्हिडिओ काढायला हाय सुरुवात करणार. कारण का भरपूर लोकांचं पण आम्हाला बोलते की आता तुम्ही पहिल्यासारखं व्हिडिओ का काढत नाही, तर मला पहिल्यासारखं व्हिडिओ काढायला चालू करावं लागतील. कारण काय व्हायला लागलं, एकतर आपण हॉटेल पब्लिकसाठी टाकलं, आपल्याला भेटायला यावं म्हणून सगळ्यांना, आणि त्यातनं आपल्याला लोकांचं बोलणं ते सण होत नाही मित्रांनो. कारण का आम्हाला भेटायला येतात आणि आमच्यासाठी येतात ना, ते आम्हाला काय बोलत नाहीत, व्यवस्थित सांगतात की जेवण वगैरे झाले. पण जे आमच्या हॉटेलचं नाव खराब करायचंय ती येणार आणि काही ना काही काड्या करणार आणि सांगणार की असं झालं, आणि तावानं काय निघून जाणार की जेवणच व्यवस्थित मिळालं नाही, सर्व्हिस व्यवस्थित सगळं असणार. कारण की आम्ही कॅमेरे बसवलेत, आम्हाला सगळं दिसतंय की पोरं कशी सर्व्हिस देतात कसं नाही. हा, गर्दी पडल्यावर एखाद्या वेळेस दुर्लक्ष होतं, पण असं नाही की गर्दी नसताना पण त्यांनी असं करावं, उठून निघून जाणार. मी तुम्हाला सरळ सांगा ना, बिल द्यायचं नसेल तर बिल देऊ नका. आम्हाला काही जेवलंय सगळं, त्यांना व्यवस्थित पोचलंय, असं नाही की काय नाही. आणि ते कस्टमर बरोबर कॅमेरा जवळ बसलं होतं, एवढं त्या कॅमेरा जवळ बसलं होतं की त्यांचं आम्हाला स्पष्ट सगळं दिसत होतं. आणि आम्ही बघितलं तर त्याला सर्व्हिस वगैरे व्यवस्थित पोचली होती. फक्त पाण्याची बाटली उशिरा दिल्यामुळं त्यांनी एवढा गोंधळ केला, एवढा धिंगाणा घातला आणि डायरेक्ट उठून चालले की सर्व्हिसच नीट देत नाही, तुम्ही जेवणच असं दिलं तसं दिलं. मग जेवढ्या उशीर तुम्ही जेवण करत होता तेव्हा तुम्हाला जेवणाचा त्रास नाही झाला, तेव्हा तुम्हाला सर्व्हिसचा नाही त्रास झाला. हा, आता कस्टमर नव्हते आणच तर वेळ लागतो. कारण की आमच्या आतमध्ये पाण्याच्या बॉटल्या असतात आणि झोपडीमध्ये माणसं जेवायला बसलेली असतात, आणि त्यावेळेस तिथं पाऊस पण चालू होता. त्यामुळे त्याला उगत 1-2-3 मिनिटं लेट झाला असेल पाणी बॉटल द्यायला, तर त्यांनी एवढा कालवा केला, उठून काय चालले, बिल देत नाही म्हणले. मग ह्यांनी म्हणले तुम्ही बिल देऊ नका, जावा म्हणले, मला कळतंय कसं बिल काढायचं कसं नाही, एवढं पण बोलले. पण आम्हाला त्या माणसाचा एवढा मानसिक त्रास व्हायला लागला. हा, जी आम्हाला भेटायसाठी येते, जे रोज मित्रांनो, रोज काय ना काय होते, 1 किंवा 2 कस्टमर असे येतात की ते आमच्या जेवणात कशा. तर मला सगळ्यात मोठं मला ह्याचा अभिमान आहे मित्रांनो की तिथे शेजारी पाजारी बसलेले जे ना, जी माझी फॅन फॉलोईंग आहे ती, ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे, आमच्या दोघांवर प्रेम आहे, ती लगेच त्यांना प्रत्युत्तर देते, ती लगेच बोलते त्यांना, तुमचं जेवणच चांगलं नव्हतं वगैरे. मग त्यांनी मागून म्हणले दादा जेवण 1 नंबर आहे. म्हणजे जे आमच्यासाठी येते, ज्यांना वाटतं की आम्ही आमच्या लाईफ मध्ये करिअर मध्ये थोडं पुढे जावं, आम्ही काय तर शून्यातनं
निर्माण करतोय त्यांना आम्हाला प्रतिसाद मिळावा म्हणून ते प्रयत्न करतात. पण काही काही जण खोड्या करणारे अशी माणसं आहेत ना की ह्यांचं चालतंय तर कसं चालवतंय कसं नाही, ह्यांचं बंदच पाडायचं, अशी मनात नियत ठेवून पण येणारे भरपूर जण यायला लागले. इतकं म्हणजे मानसिक त्रास द्यायला लागले ते का नाही, पण देऊ ते काय अडचण नाही. एकतर मी सण करतो तोपर्यंत सण करेल, नाही तर मग माझ्या हातनं काय तर चुकीचं काढल्यावर परत ना मग बघा येईल पडच्या पडत काय होईल ते होईल. कारण का ती काय म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे ते लोक नसते, ती फक्त आपलं वाटू करायला आलेलेच असते ती. आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ती अशी कधी बोलतच नाही. ती ज्याचं आमच्या दोघांवर प्रेम आहे, आमच्या कपलवर ज्यांचं प्रेम आहे ती अशी बोलत नाही. ती असं हॉटेल येऊन धिगाणा करत नाही ती, किंवा तोडफोड करत नाही ती. जाऊ द्या म्हणतो आपण, कसं आहे आपण आपलीच माणसं आहे ती म्हणून सगळे सण करतोय ना, जे काय बोलते ते. आणि मी तरी हात जोडून असं म्हणतो, दादा तुम्हाला आमचं जेवण नाही आवडलं, ठीक आहे म्हणतो. असं म्हणत नाही की जावा ही करता. आता हात जोडून सगळ्यांना बोलायला लागतं. आता अक्षरच्या बघा तुम्ही तब्येत बघा मित्रांनो, ही शर्ट मला फिट बसत होता, ही शर्ट सुद्धा मला ढागा झालाय. चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत असेल चेहऱ्यावरची तेजगी निघून गेली, तेजगी पूर्ण. दोघांच्या पण चेहऱ्यावर टोटवे नाही. हिची पण तब्येत खराब झाली, माझी पण तब्येत खराब झाली. इतकं मानसिक त्रास व्हायला लागलाय. आणि समजून घेत नाही ती, ही माणूस बाबा आपला आहे, ह्या माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे. या शून्यातनं वर आलोया असं त्यांना समजलं पाहिजे. काहीच नव्हतं आपल्याकडे, सगळं गरिबीत नव्हतं. आणि माझं पाय कधी हवेत उडणार नाही, तर मी जमिनीवरच पाय, फोन यायला लागले, माझं पाय जमिनीवरच असणार. मग किती जरी काय जरी झालं ना तर माझं पाय जमिनीवर, ते जमिनीवर मी हवेत कधी उडणार नाही. मी गाडी घेतली, गाडीचं एवढं कधी काय केलं का गाडीसोबत जास्त, म्हणजे हा बाबा धिगाणा केला, गाडी घेतलेली ही केलेलं कधीच नाही केलं मित्रांनो. जसं आहे तसं आहे. हा कौतुक, 1-2 दिवस मला वाटलं माझी गाडी नवीन आहे, मी घेतली नवीन गाडी, माझ्या लाईफमधली पहिली 4 व्हीलर नवीन आहे माझी. आणि त्या गाडीसोबत मी धिगाणा मस्ती काय सुद्धा करत नाही. एकदम इमानदारीने जाणार, इमानदारीने येणार. देवानं आपल्या कष्टातनं खूप मेहनत केली, खूप मोठं स्ट्रगल आहे, त्याचं यशाची पहिली पायरी आहे. पण माझं स्वप्न आहे मित्रांनो, माझ्या लेकरांनी बांगल्यात राहावं, घरात राहावं. एका मुलाला मित्रांनो आमच्या हॉटेलला कामाला आहे, तर त्याचं नाव रणजित म्हणून होतं. त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे, हृदयाला काहीतरी छिद्र काहीतरी आहेत म्हणलं डॉक्टर. ती नाशिकला त्यांना ऍडमिट करावं लागतं त्याला, म्हणजे नाशिकला जर त्या वाऱ्यात जाते. आमच्या तर त्यानं रक्ताची उलटी केली. रक्ताची उलटी केल्यानंतर त्यानं मला असं सांगितलं, म्हणलं काय भानगड आहे. तर त्यानं मला सांगितलं, दादा असा प्रॉब्लेम आहे, बोळसर आहे एकदम, त्याच्या आखी म्हणजे फॅमिलीच बोळसर आहे मित्रांनो. मागाशी मला कॉल आलता, तर त्यांनी काय म्हणले, दादा आम्हाला मदत करा असं तसं. मी म्हणलं डॉक्टरचं पूर्ण प्रूफ द्या मला, डॉक्टरकडे जावा, डॉक्टरकडचं व्हिडिओ घ्या, मी तुमचं एखादं मदतीचं मी इंस्टाग्रामला युट्यूबला रील टाकतो, मला जेवढी मदत येईल तेवढं मी सगळे तुम्हाला टाकतो म्हणलेलं. मी असं पण नाही की आपल्या हॉटेललाच कामाला होतं बघा, ते वाळ्याला रणजित म्हणून. पण त्यांना म्हणलं नाही, मी प्रूफ असल्याशिवाय म्हणलं मी व्हिडिओ काय टाकू शकत नाही. कारण का मित्रांनो त्यांचं पण खूप म्हणजे कसं आहे, एकदम मी अचानक कुणाचं नाही करू शकत. ती सगळं प्रॉपर त्याचं कागदपत्र ती सगळं असल्याशिवाय मी व्हिडिओ, मग ते नाराज झालं माझ्यावर, काम सोडून म्हणजे गेलं गावाकडे गेले ते काय येणं झालंय. पण मी म्हणलं बघू, म्हणलं तुझं सगळं कागदपत्र गोळा करून दे, मी सगळं त्याचा प्रॉपर व्हिडिओ बनवणार, मगच मदत करा, तुला तुझ्यासाठी मदत मागू म्हणलं, काय अडचण नाही. तर मित्रांनो मी काय असं कुणासारखं नाही की डायरेक्ट असं ही करेल त्यांचा व्हिडिओ बनवून टाकेल, तसं नाही. जे काय असेल ते लिगली आपण करून त्याचं बघणार आहे. पण असं मित्रांनो ते विषय साईडला ठेवू. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला युट्यूबला जसं प्रेम केलं तसंच आपल्या हॉटेलसोबत बी प्रेम राहू द्या. आणि जे कोणी माझ्यावर जळतंय त्यांनी प्लीज हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आम्ही सुखानं आपल्या हॉटेलला येतोय, 2 घास प्रेमानं सगळ्यांना चारतोय, यात समाधान माना मित्रांनो. आणि खरंच कुणी येऊन धिगाणा करू नका हॉटेलला. जय महाराष्ट्र.